दक्षिण काशी प्रकाशा येथे तापी जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। 6000हून अधिक भाविकांची उपस्थिती। प्रकाशा नंदुरबार प्रतिनिधी। दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथे तापी मातेचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। जन्मोत्सवानिमित्त आयोजित विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या पवित्र सोहळ्यास नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यासह राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून तापी मातेची महाआरती व पूजन केले। यावेळी सर्वांच्या सुखसमृद्धी, लोककल्याण आणि राज्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली। जन्मोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेला तापी नदीपात्रातील भव्य दीपोत्सव आणि धार्मिक विधींनी भाविकांना मंत्रमुग्ध केले। प्रकाशा परिसरासह खानदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागातून सुमारे 5 ते 6 हजार भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती लावत तापी मातेच्या दर्शनाचा लाभ घेतला। संपूर्ण परिसर जय तापी माताच्या जयघोषाने दुमदुमून गेला। सोहळा शांततेत आणि सुरळीत पार पडावा यासाठी स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। तसेच आयोजकांकडून भाविकांसाठी दर्शन व्यवस्था, महाप्रसाद आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तापी जन्मोत्सवामुळे प्रकाशानगरीत भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले असून हा सोहळा भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला। ई-मराठी न्यूज नेटवर्क। तापी आरती सुरू होऊन 1 वर्ष झालेला आहे आणि तिथीनुसार हे वर्षपूर्ती आरती, महाआरती यांनी आयोजित केलेली होती। अतिशय विलोभनीय आरती होती आणि त्या अनुषंगाने आपल्या ज्या अद्भुत परंपरा आहेत ते जपण्याचा प्रयत्न प्रकाशाचे ग्रामस्थ करत आहेत। त्याबद्दल ग्रामस्थांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन। मला हा सोहळा इथे अनुभवता आला याबद्दल मी प्रकाशा ग्रामस्थांचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं। सुविधांबद्दल मी आता लगेच बोलू शकणार नाही कारण मी फक्त आरतीपुरती उपस्थित राहिलेली होते, परंतु याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी इथे मोठी योजना किंवा मोठ्या प्रकारे एक सुविधा इथे उपलब्ध करून दिली तर नक्कीच इतर प्रकाशाचे पण आणि इतर ग्रामस्थ पण याचा लाभ घेतील। नमस्कार, मी तुकाराम चित्ते, आपण पाहत आहात ई-मराठी न्यूज। मंडळी, आज आषाढ शुद्ध सप्तमी अर्थातच तापी जन्मोत्सव या परिसरात म्हणजे तापी, गोमाई आणि पुलिंदा नदीच्या त्रिवेणी संगमावर वसलेलं हे संगमेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये तापी आरती सेवा समितीच्या माध्यमातून दर रविवारी तापी आरती ही घेतली जात आहे। मंडळी, आज तापी जन्मोत्सवच्या निमित्ताने अत्यंत आनंदित आणि जल्लोषात तापी जन्मोत्सव साजरा केला जात आहे। मंडळी, स्कंद पुराणामध्ये असं म्हटलं जातं की गंगेचे स्नान, नर्मदेची परिक्रमा आणि तापी मातेची स्मरण या सर्व गोष्टी केल्याने मनुष्याचे पाप हे नष्ट होतात आणि ह्या श्रद्धेपोटी असंख्य भाविक, आपण पाहत असणार असंख्य भाविक या जन्मोत्सवाचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेले आहेत। मंडळी, सूर्यकन्या तापी व छायादेवी अर्थातच सूर्यदेव आणि छायादेवी यांची कन्या असलेली तापी ही मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथून हिचा उगम होतो आणि ह्या प्रकाशाच्या मार्गाने सुरतकडे तिचा प्रवाह हा जात आहे। तापी नदी ही एकमेव अशी नदी आहे जी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत असते। मित्रहो, या नदीला भौगोलिक महत्व जेवढं आहे तेवढंच आध्यात्मिक महत्व देखील आहे। तापीने का म्हणून जन्म घेतला तर सूर्यदेवाचं ताप, त्याचं तापमान या निसर्गाला, मनुष्याला शीतलता व सजीव सृष्टीला शीतलता देण्यासाठी तापीने जन्म घेतला आणि आपण सर्व
पाहत आहात आज तापीला जसं की गंगा नदीला, नर्मदेला, सरस्वतीला, यमुनेला जेवढं आध्यात्मिक महत्व आहे तेवढंच महत्व या तापी मातेला देखील आहे. तर मित्र हो, आजचा हा तापीचा जन्मोत्सव किती जल्लोषात साजरा केला जातो आहे. इथे असलेली गर्दी त्यावरनं आपल्याला अंदाज बांधता येईल की तापी मातेचं आध्यात्मिक महत्व किती उच्च कोटीचं आहे. आपण पाहू शकता. कॅमेरामॅन कौस्तुभ मोरेसह तुकाराम चित्ते, ई मराठी न्यूज नेटवर्क, प्रकाशा. तापी गोमाई आणि पुलिंदा नदीच्या त्रिवेणी संगमावर तापी जन्मोत्सव निमित्त होत असलेल्या 108 महाआरतीला उपस्थित हजारोंच्या संख्येने इथे जनसमुदाय उपस्थित आहे. आपण पाहू शकता तापी मातेचं या पवित्र आरतीचं लाभ घेण्यासाठी आज इथे हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित आहेत. आपण सर्व पाहू शकता. तापी माता आरती म्हणजे गंगेच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर पाहू शकता आजचा हा तापी जन्मोत्सवाला सुरुवात झालेली आहे. तापी जन्मोत्सवाच्या निमित्ताने गंगा नदीच्या धर्तीवर या तापी मातेच्या आरतीसाठी आज 108 आरतींची भव्य अशी महाआरती आपल्या सर्वांच्या समोर सादर होत आहे. आपण सर्व पाहू शकता. अतिशय सुंदर असं नयनरम्य निसर्गाच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. आजच्या या तापी नदीच्या तीरावर 108 आरत्यांची ही महाआरती आपण सर्व पाहू शकता. अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं हे सुंदर आणि देखणं असं हे रूप तापी मातेला साकडे घालण्यासाठी आज याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर 108 आरत्यांची ही महाआरती तापी मातेला साकडं घालत असताना आपण पाहू शकता हजारोंच्या संख्येने भाविक या आरतीचा लाभ घेण्यासाठी आज येथे उपस्थित आहेत. दादा, तापी जन्मोत्सव निमित्त सालाबादाप्रमाणे आज देखील 108 आरतींची महाआरती आयोजित करण्यात आलेली होती. ही 108 आरत्यांची महाआरती संपन्न होण्यासाठी तुम्ही किती दिवसापासून परिश्रम घेत आहात? मागच्या 1 महिन्यापासून तापी आरती सेवा समितीचे सर्व सदस्य याप्रमाणे खूप मेहनत घेत होते. ज्याप्रमाणे सर्वात अगोदर जी आपण 108 आरत्यांची जी माळ आपण बघितली त्या भगिनींची प्रशिक्षण घेणं, त्या मागच्या महिन्याभरापासून त्यांच्या गावागावामध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण देणं, त्यासोबत त्यासाठी लागणारं जे साहित्य होतं ते गोळा करणं, समाजामधून त्याचं सहकार्य आपल्याला अपेक्षित असतं, त्यांच्याकडनं ते सहकार्य गोळा करणं आणि त्यानंतर हे सर्व आयोजन व्यवस्था करण्यामध्ये मागच्या महिन्याभरापासून आमचा वेळ त्याच्यात गेला आणि आज सफल झालं. त्याच्याबद्दल आम्ही सर्वांचं मनापासून आभार मानतो. दादा, आज मान्सून ऋतूला सुरुवात होऊन जवळजवळ 1.5 महिना ओलांडलेला आहे, तरी देखील वरुण राजाचे दर्शन अजून मात्र झालेलं नाही. आज तापी जन्मोत्सवाच्या निमित्ताने तापी मातेला आपण साकडं घातलं आहे का की वरुण राजाने दर्शन द्यावं म्हणून? जरूर, खरंच आपल्याला खूप महत्वाच्या विषयाला हात घातलाय. योगायोगानं 2 दिवसा अगोदरच आमची बैठक झाली तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपण जो अभिषेक आपण दरवर्षी करत असतो, जेव्हा आम्ही कुठल्या आरतीची सुरुवात करतो, अभिषेक घालत असतो, त्या अभिषेकासोबतच आमच्या प्रकाशाच्या ब्रह्मवृंदांनी आम्हाला सूर्य या जीवासाठी, या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक जीवासाठी आपण पाऊस फार महत्वाचा असतो, हे मान्सून फार महत्वाचा असतो. तो मान्सून मागच्या 1.5 महिन्यापासून आम्ही सर्वजण वाट बघत असतो, पण आमच्या 1.5 महिन्यापासून आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये पाऊस होत नाहीये. त्यामुळे आम्ही सकाळपासून मागच्या
3 ते 4 तास आमचे ब्रह्मरुद्रांनी अभिषेक घातला आणि पर्जन्यासाठी इंद्रदेवासाठी आम्ही एक चांगला अभिषेक त्यांना विनंती केली की लवकरात लवकर पाऊस चांगला व्हावा आणि पूर्ण जीवजीवत पूर्ण चांगल्या पद्धती पृथ्वी तलावरची आमच्या परिसरामधली चांगलं समृद्ध व्हावं यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे. मॅडम, तापी जन्मोत्सवाला हे 3ऱ्या वर्षाची सुरुवात होत आहे. गेल्या 2 वर्षापासून तुम्ही अथक परिश्रम करून तापी आरतीला गावोगावी तुम्ही पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम केलेला आहे. आजचा या जन्मोत्सवानिमित्त आलेला जनसमुदाय, आलेला भक्तगण पाहून तुमच्या प्रतिक्रिया काय आहे? अगदी एवढं चांगलं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि हे नियोजन आणि हे भक्तांना पाहून आमचं अगदी मन मोहून गेलेलं आहे की आम्ही जे पण कार्य करतो आहोत, हे कार्य जे करतो आहोत ते कार्य कुठेतरी एक सफल झालेलं आहे. एक खूप आत्मिक समाधान आम्हाला वाटतंय आणि आमच्या मेहनत सफल मेहनतीला एक सफलता भेटते आहे म्हणून आम्हाला खूप मनापासून आनंद होतो आहे. आणि आम्ही ही अविरतपणे ही प्रयत्न करणार की यापेक्षाही जास्त आणि यापेक्षाही व्यवस्थित नियोजन आम्ही करू आणि यापेक्षाही चांगला अजून व्हायचा प्रयत्न करू. अविरतपणे पूर्ण प्रयत्न करणार आहोत. तापी जन्मोत्सव दर रविवारी तापी माता इथे होत असते. हे सर्व करत असताना तुम्हाला सर्वांना खूप सारा वेळ द्यावा लागतो. इथे वेळ देत असताना घरात कुठेतरी कर्तव्यात वाटतं पण आमच्या कामातून आम्ही या धर्मकार्यासाठी वेळ देतो आहोत. हे खूप आत्मिक समाधान आहे म्हणून आम्ही घराचे कामं सोडून इथे रविवारी सकाळी स्वच्छतेला सगळ्या पद्धतीने आम्ही स्वच्छतेला येतो आणि संध्याकाळी पुन्हा वेळेवर आरतीला आम्ही येतो. धन्यवाद. आज तापी जन्मोत्सव निमित्त 108 आरतीचा लाभ घेण्यासाठी तुम्ही देखील उपस्थित आहात. आजचा हा अतिशय नयनरम्य सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये 108 आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला. याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? सर्वात आधी तर आम्ही जे पण आज महाआरतीसाठी बंधू भगिनी तरुण तरुण मित्रमंडळ जे पण सर्व हजर होते त्यांना मी खूप खूप पहिले शुभेच्छा देते. त्यानंतर आज आपण ह्या तरुण वर्गाने ज्या महाआरतीची सुरुवात केली ही कल्पना खूप अतिशय चांगली आहे आणि ही कल्पना अशीच आपले जिथे जिथे तीर्थस्थान आहे तिथे हे सर्व जनजागृती व्हावी. हिंदू धर्मासाठी पण आपली जनजागृती होते. येणाऱ्या पिढीलाही संस्कार मिळतात. संस्कारातनच आपण सर्व घडत असतो. संस्कार ही फार महत्वाची गोष्ट असते. म्हणून हे जी कल्पना ज्यांनी तरुण केलेली असेल ही कल्पना अतिशय सुंदर आहे आणि ही आपल्या प्रकाशापासून सुरुवात झाली. प्रकाशामधून महाराष्ट्रातनं आपल्या भारतात अशी पूर्ण देशामध्ये जर या प्रत्येक तीर्थस्थानावर अशी आरतीचा संकल्पना सर्वांनी केली तर मला वाटतं हिंदू धर्माची पूर्णत्व जनजागृती होणार. आणि काही आता तुमच्या ह्या मंदिरासाठी आम्ही 2 शब्द बोलू इच्छितो की आता आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावी साहेब आणि हिनाताईंच्या माध्यमातून आम्हाला जे काही इकडे देता येईल ते आम्ही आणणारच आहोत. आमचा प्रयत्नही चालू आहे की सर्वात जास्तीत जास्त आपल्याला शिवशोभीकरण असेल, घाट असेल, काय आपण इथल्या स्थानिकांनी ज्या ज्या कल्पना करून ठेवल्या असेल त्याला 100% तर नाही म्हणता येणार पण तिथे कुठेतरी 70-80%, 60% आम्ही प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त निधीचा डॉक्टर विजयकुमार गावी साहेबांच्या माध्यमातून, हिना गावितांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं मी प्रकाशवासी यांना शब्द देते. गावी साहेबांच्या माध्यमातून आपल्याला शब्द देते. आणि मला ही महाआरती करण्याचा अनेक वेळा मला मिळाले त्याचंही मी आभार मानते. हा कार्यक्रम साधारण 1.5 ते पावणे 2 तास पर्यंत चालत असतो आणि 1000 लोक या आरतीचा लाभ घेण्यासाठी इथे उपस्थित असतात. परंतु एवढ्या सर्व लोकांना बसण्याची इथे जागा नाही, बसायची सुविधा नाही. तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमची याच्यामध्ये काय भूमिका असते? 100% एवढे भाविक मनापासून आलेले असतात. हे 2 तास 2.5 तास कदाचित खेड्यावरनं जे येतात ते 3-3, 4-4 तास बसतात. त्यांच्या भावना आहेत त्या येतात, ते बसतात. पण तुम्ही म्हटलात की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय करणार,
तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला भक्कम निधी कसा आणता येईल आमच्या प्रयत्नातनं, डॉक्टर विजयकुमार गावित साहेबांच्या प्रयत्नातनं, डॉक्टर हिनाताईंच्या गावित त्यांच्या प्रयत्नातनं जे काही आम्हाला आणता येईल जास्तीत जास्त आम्ही तुम्हाला निधी देऊ एवढा शब्द देते आणि हे शब्द मी पाळते. आतापर्यंत मी जिथे जिथे शब्द दिला आहे तो आम्ही पाळत असतो आणि आमचा प्रयत्नही चालू आहे. आता आम्ही तुम्हाला जास्त बोलत नाही, पण आम्ही खूप चांगल्या पद्धतीने निधी आणणार आहोत. आपल्याला काही दिवसांनी कळेलच. तापी आरती सुरू होऊन 1 वर्ष झालेलं आहे आणि तिथीनुसार हे वर्षपूर्ती आरती महाआरती यांनी आयोजित केलेली होती. अतिशय विलोभनीय आरती होती आणि त्या अनुषंगाने आपल्या ज्या अद्भुत परंपरा आहेत ते जपण्याचा प्रयत्न प्रकाशाचे ग्रामस्थ करत आहेत. त्याबद्दल ग्रामस्थांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. मला हा सोहळा इथे अनुभवता आला याबद्दल मी प्रकाशा ग्रामस्थांचे आभार मानते की त्यांनी मला इथे बोलवलं. सुविधांबद्दल मी आता लगेच बोलू शकणार नाही कारण मी फक्त आरतीपुरती उपस्थित राहिलेली होते, परंतु याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी इथे मोठी योजना किंवा मोठ्या प्रकारे एक सुविधा इथे उपलब्ध करून दिली तर नक्कीच इतर प्रकाशाचे पण आणि इतर ग्रामस्थ पण याचा लाभ घेतील. आरती सेवा समितीकडून प्रकाशा गावात संस्कृत भाषेचे क्लासेस सुरू होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी, जास्तीत जास्त हिंदूंनी, युवकांनी, युवतींनी या संस्कृत भाषेचा क्लासचा लाभ घ्यावा. जन्मोत्सव निमित्त येणारे भाविक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यांची गैरसोय होऊ नये याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहात? भरपूरशे प्रयत्न असतात आमचे. तसं काही स्वच्छता करणे, घाट खूप खराब होता, त्याच्या स्वच्छ करणे, त्याच्या आजूबाजूच्या जो स्पेस होता तोही खराब होता. तोही आम्ही रविवारी सकाळी येऊन सगळा स्वच्छ केला जेणेकरून भाविकांना त्रास नको व्हायला, त्यांना बसायला व्यवस्था व्यवस्थित व्हायला पाहिजे अशा पद्धतीने आम्ही काळजी घेतो. तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागते. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी सगळ्यात आधी तर 108 आरती करणाऱ्यांची ट्रेनिंग आणि गावोगावीचा नंदुरबार, शहादा, तळोदा, तराडी, तरावत, खेलदा, पिसावर या सगळ्या गावातून तरुण आणि तरुणी यांना सहभागी करून त्यांना ट्रेनिंग दिलं, वर्कशॉप घेतले गेले आणि त्या वर्कशॉप नंतर त्यांचं पूर्ण रंगीत तालीम बालाजी लॉन्स मध्ये 15 तारखेला झालं. ते सिलेक्ट केले आणि गावात पूर्ण महिला समितीने जागोजागी जाऊन त्याचे एरिया वाईज कॉर्नर मिटिंगा घेतल्या. त्या बैठकांमध्ये सगळ्या गावातल्या महिलांना प्रवृत्त केलं की जेणेकरून इथे जास्त संख्येने यावं आणि गावात आज सकाळी मिरवणूक काढली तापी मातेची. त्या तापी मातेच्या मिरवणुकीमध्ये सगळ्यांना म्हणजे पूर्ण गावभर साड्या टाकून, साड्यांच्या पायघड्या टाकून मातेची मिरवणूक मैदान बिना चप्पलची पोरांनी काढली आणि 12 पर्यंत निकाल झाल्यावर भंडारा म्हणून साबुदाण्याचा प्रसाद वगैरे सगळ्यांना तुकाराम मंदिर येथे झाला आणि मग दुपारून ही आरतीची सगळी तयारी. पण पूर्ण महिला ज्या आहेत आम्ही त्या काही गृहिणी आहेत पण काही वर्किंग वुमन आहेत, पण तरी पण आम्ही वेळात वेळ काढून आमचा जास्तीत जास्त वेळ इथे देण्याचा प्रयत्न करतो आणि केलेल्या कष्टाला सगळं परिणाम हे आजचं तुमचं फलित दिसून येतंय. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.